सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण इथे बघणार आहे ब्रेडचे पॅटीस. काही ठिकाणी त्याला ब्रेड पकोडे पण म्हणतात. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आलं. तर इथे मी मिरच्या 2 प्रकारच्या घेतलेल्या आहेत. एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट अशा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता. त्याचबरोबर आता मी इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं छोटं भांडं. त्याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार आणि त्याच्यानंतर कोथिंबीरचे जे देठ आहेत ते पण टाकलेले आहेत आणि हे छान असं मिक्सरमध्ये दळून घेते. तर याची बारीक पेस्ट नाही करायची आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तर इथे दिसेल तुम्हाला, तर या पद्धतीने करायची आहे. तर आता मी मिक्सरमधून काढून घेतले आणि एका वाटीत काढलेले आहे ते. तर अशा प्रकारे मी साईडला ठेवून देते ते. त्याचबरोबर आता आपल्याला इथे चटणी बनवायची आहे, हिरवी चटणी. तर त्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत परत मिरच्या, त्याच्यानंतर भरपूर लसूण, त्याच्यानंतर इथे मी कढीपत्ता पण घेतलेला आहे. कढीपत्ता असंही आपण खात नाही, त्याच्यामुळे मी कढीपत्ता पण टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. याच ठिकाणी तुम्ही पुदिन्याची पानं पण टाकू शकता. त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे आलं आणि हे जे आहे होते तर त्याऐवजी आवळे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे खोबरं घेतलेलं आहे. तर हे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी हे थोडंसंच टाकलं होतं. आता हे मी मिक्सरमध्ये छान असं बारीक दळून घेते. तर पाणी टाकून आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करायची आहे. हे पहा तुम्हाला दिसेलच. तर हे असं बारीक दळून घ्यायचं आहे. तर ही आपली चटणी तयार आहे. तर मी ही अशी नुसती खाणार नाही आहे, तर ह्याला आता मी छान तडका देणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल तापले. त्याच्याबरोबरच आता याच्यामध्ये जिरं, मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. तर हिंग चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण जी चटणीची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता बरेच जण काय करतात की वरून तडका देतात, तर मी तसं न करता कढईमध्ये तेलाची फोडणी दिली आहे मस्त, जिरं, मोहरी आणि हिंग आणि त्याच्यानंतर मग हे टाकलेलं आहे. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, पण मी अशा पद्धतीने करते आणि थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे छान असं त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता तसाच राहिलेला आहे, थोडासुद्धा चेंज झालेला नाही आहे. आणि कोणी खोबरं टाकतं तर कोणी टाकत नाही, मी टाकते आणि छान टेस्ट येते त्याला म्हणून मी टाकलेलं आहे. आता हे छान उकळलं आहे म्हणजे छान शिजतं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. मी ज्यावेळेस चटणी दळत होते त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी आत्ता टाकलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. तर ही चटणी खूप छान लागते चवीला, तुम्ही नक्की ट्राय करा. तर कुठलाही तळलेला पदार्थ ज्यावेळेस आपण खातो तर सॉस वगैरे त्याच्याबरोबर खातो, पण ज्यावेळेस आपण चटणीबरोबर खातो तर एकदम छान लागते. तर ही थोडीशी मला कोरडी वाटत होती म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. मी इथे थोडंसंच टाकलेलं आहे, अर्धा ग्लास. आणि हे छान आता उकळू देणार आहे मी आणि उकळल्यानंतर एकदम छान लागते चवीला. जास्त पातळ पण नाही करायची. आता हे उकळायला मी बाजूला ठेवून देते. त्याचबरोबर आता इथे आपल्याला जे वडे बनवायचे आहेत त्यासाठी आपल्याला इथे बटाटे घेतलेले आहेत, ते मी वाफवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे असे स्मॅश करायचे आहेत म्हणजे असे चुरून घ्यायचे आहेत. तर ते कापले नाही तरी चालतील. त्याच्यानंतर इथे कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं फोडणीसाठी. त्याचबरोबर आता इथे टाकलेलं आहे मी मोहरी. जिरा आणि मोहरी तडतडली की आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा हिंग. त्याचबरोबर आता इथे फोडणीमध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. ती छान परतली गेली की त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे. फोडणीमध्ये अशी टेस्ट खूप छान येते हिरवी मिरची आणि लसूणची. आता ही छान परतून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही आहे. 2 मिनटं मी परतून घेते आहे. तर या पद्धतीने असं परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद. हळद पण मिक्स करून घ्यायची छान. एकदम सोपी कृती आहे, पटकन तयार होतात. त्याच्यानंतर जे बटाटे आपण स्मॅश करून घेतले होते, जे चुरून घेतले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर या ठिकाणी मी इथे फक्त बटाटे वापरलेत, तुम्ही इथे वाटाणे पण वापरू शकता. पण मी वाटाणे घेतले नव्हते, फक्त बटाटे घेतले होते आणि आता हे छान असं मिक्स करून घेते.
हळद टाकल्यामुळे पण कलर छान आला आहे आणि फोडणीमध्ये आपण जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकल्यामुळे बटाट्याला छान चव पण येते. तर हे छान मिक्स करून घेतलं आहे मी आता. त्याचबरोबर आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे. तर बऱ्याच जणांनी बटाटे वडे बनवलेलेच असतील, तर त्याच पद्धतीची कृती आहे सेम. तर याचे तुम्ही बटाटे वडे पण बनवू शकता. पण मी आज तुम्हाला ब्रेड पॅटीस म्हणजेच कोणी ब्रेड पकोडे पण बोलत असतील, तर ते बनवणार आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती मी छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही आवडीनुसार कोथिंबीर टाका. मी भरपूर टाकलेली. कोथिंबीरने छान चव येते बटाट्याला आणि कुठलीही भाजी असू दे, कोथिंबीरशिवाय मजा नाही आणि चव खूप छान येते. त्याच्यानंतर मी इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ती आता गार करायला मी एका साईडला ठेवली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे. तर एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये मी बेसन पीठ घेतलं आहे. तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता, पण तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं ओवा टाकलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मी आता छान असं मिक्स करून घेणार आहे. तर हे बॅटर जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पुढे दिसेलच मी कसं बॅटर भिजवते ते. तर थोडं थोडं पाणी टाकून आधी मिक्स करायचं आहे. जर आधीच तुम्ही सगळं पाणी टाकलं तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते आणि ते मिक्स करायला खूप वेळ लागतो. म्हणून मी थोडं थोडं टाकून असं मिक्स करते, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवलं तर एकदम छान मस्त कन्सिस्टन्सी त्याची तयार होते आणि गाठी पण तयार होत नाही. तर इथे मी थोडंसं सोडा टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आहे. तर हे पहा, या पद्धतीने असं बॅटर रेडी झालं पाहिजे. तर हे आपलं बॅटर रेडी आहे. आता मी एका साईडला ठेवते. आता ही पुढची जी कृती आहे त्यासाठी इथे ब्रेड लागतील म्हणून इथे ब्रेड घेतलेले आहेत. तर तुम्ही ते ब्राऊन ब्रेडचा पण वापर करू शकता. मी ते व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. तर तुम्ही हे असे अख्खे पण करू शकता. मार्केटमध्ये तर अख्खे ब्रेड पॅटीस भेटतात, पण मी ते राऊंडमध्ये करते आहे. तर राऊंड करण्यासाठी मी एक झाकण घेतलं होतं. तुम्ही एखादी वाटी पण घेऊ शकता आणि असे राऊंड कट करून घेणार आहे. तर जे साईडचे कडा असतात त्या काही राहून जातात, त्या तुम्ही काढून टाकल्या हाताने किंवा कात्रीने कट केल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे मी इथे गोल आकार कापून घेतलेला आहे आणि आपली जी बटाट्याची भाजी होती ती छान अशी गार झालेली होती आणि ती आता याच्यावरती ठेवते आहे मी. तर ब्रेड पॅटीस हे सगळ्यांनाच आवडतात आणि सगळे आवडीने खातात. जसं आपण बटाटे वडे खातो त्याच पद्धतीने हे असतात, फक्त एवढंच की याच्यामध्ये ब्रेड असतो. तर हे आता बटाट्याचं सारण जे आहे किंवा बटाट्याची भाजी आपण छान अशी पूर्ण ब्रेडवरती पसरून घेणार आहे आणि दुसरा जो ब्रेड आपण राऊंड कट केला होता तो पण याच्यावरती ठेवून देणार आहे. तर अशा प्रकारे सगळे ब्रेड आपण आता छान रेडी करून घेणार आहे. तर एकदम सोपी कृती आहे. लहान मुलांना तर फारच आवडेल. त्याशिवाय लहान मुलंच काय, सगळे मोठे माणसं जे असतील किंवा वयोवृद्ध त्यांना पण फार आवडेल. आणि शिवाय त्यासोबत चटणी असते. तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकता. तर इथे मी आता हे ब्रेड रेडी केलेले आहेत आणि जे आपलं बॅटर रेडी होतं तर त्याच्यामध्ये आता मी डिप करून घेते आहे छान मस्तपैकी आणि सगळीकडनं ते बॅटर लागेल असं बुडवते त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रेड पूर्ण त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचे आहेत. कोणतेही तळणाचे पदार्थ करताना आपण आधी तेल तापत ठेवतो. तर एका साईडला मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याची गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी आता ब्रेड पॅटीस जे आहे ते याच्यामध्ये एक एक करून टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता तेल जे आहे ते छान असं तापलेलं आहे. जास्त पण नाही आणि कमी पण नाही, अशा मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान असं तळून घ्यायचे ते. तर दोन्ही साईडनी छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. आता हे तळत असताना सारखे उलटायचे नाही आहेत. ज्यावेळेस खालची बाजू थोडीशी तळली जाते म्हणजे थोडी ब्राऊन व्हायला लागते त्यावेळेस दुसरी बाजू खाली करायची आहे म्हणजे दोन्ही साईड छान अशा तळल्या जातील. तर अशा पद्धतीने मी इथे ब्रेड पॅटीस जे आहे ते छान तळून घेते आहे. तर हे तुम्ही एनी टाईम खाऊ शकता. असं काही नाही की पावसाळा असेलच. आपण बर्थडे पार्टीला किंवा कोणत्याही याला खाऊ शकतो. तर हे पहा, एक साईड ब्राऊन झाली होती थोडीशी आणि नंतर मग मी हे पॅटीस जे आहे त्याची दुसरी बाजू खाली केलेली आहे. तर हे दोन्ही साईडनी मी आता तळून घेते आहे. तर ही होती आजची आपली रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
आणि किंवा तुम्ही बनवली असेल आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल किंवा अजून तुमची काही वेगळी टिप्स असतील तर त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता हे आपले ब्रेड व पॅटीस जे आहेत छान तळून झालेले आहेत आणि ते मी आता एका साईडला काढून ठेवते. तर अशा प्रकारे आपल्याला ब्रेड छान तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असं थोडासा ब्राऊन गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान तळून घेतलेत आणि छान असे क्रिस्पी पण लागतात आणि चवीला पण खूप छान लागतात. त्याचबरोबर आता हे थोडेसे गार झाले की मी आता इथे एका साईडला सर्व करते. तर इथे मी ट्रे घेतला आहे. तर हे पॅटीस जे आहे ते मी आता ट्रेवर ठेवते आहे आणि एका साईडला जी आपण चटणी बनवली होती ती एका वाटीमध्ये घेतली, ती इथे सर्व करते आहे. तर ही होती आजची आपली रेसिपी ब्रेड पॅटीस. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.